राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। सरकारने 1500 कोटी रुपयांची मान्यता दिलेली आहे। शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि हा मोठा निर्णय। केंद्र सरकारचे राज्य सरकारचे 21,000 रुपये शेतकरी कुटुंबाच्या खात्यामध्ये पोहोचवण्याचा निर्णय। तर भावांनो, आजची अपडेट खूप महत्त्वाची असणार आहे। आता जर तुम्ही शेतकरी असाल तरी बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, कारण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याची चर्चा सुरू झाली आहे। पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मोठ्या निधीला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे। यावर्षी मान्सून उशिरा दाखल होत असल्यामुळे अनेक भागांमध्ये पेरणी लांबली आहे। याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध योजनांमधील लाभ एकत्रितपणे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता आणि पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळून सुमारे 20,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो। मात्र हा लाभ सर्वांनाच मिळणार नाही, त्यासाठी काही अटी व पात्रता निश्चित करण्यात असल्याचे सांगितले जात आहेत। सर्वात महत्त्वाची अट अशी आहे, लाभार्थी शेतकरी पीएम किसान योजनेचा नियमित लाभ घेत असावा। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे आधीचे हप्ते मिळालेले असणे आवश्यक मानले जात आहे। घरातील महिला सदस्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर अशा कुटुंबांना प्राधान्य दिले जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे। याशिवाय फार्मर आयडी कार्ड असणे देखील आवश्यक मानले जात आहे। शेतकऱ्यांची ओळख आणि पडताळणी करण्यासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा मानला जात आहे। तसेच 10 एकरांपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते। वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणे अशी अट देखील चर्चेत आहे। पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना प्राधान्य दिले जाऊ शकते, कारण ही कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल मानली जातात। सरकारी नोकरीत असलेले सदस्य असलेल्या कुटुंबांना या लाभांपासून वगळले जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे। दरम्यान राज्यातील काही निवडक जिल्ह्यांमध्ये या मदतीला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे। मात्र याबाबतची अंतिम यादी आणि अधिकृत आदेश येणे बाकी आहे। याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक आणि इतर काही बँकांमार्फत थेट लाभ हस्तांतर म्हणजेच डेबिट पद्धतीने पैसे जमा होऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे। पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर शेती खरेदीसाठी आर्थिक मदत मिळावी, हा यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे। मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत शासन निर्णय आणि बँक खात्यात पैसे जमा झाल्यानंतरच खात्री करणे महत्त्वाचे आहे। या संदर्भातील पुढील प्रत्येक अपडेटवर आमचे लक्ष राहणार आहे। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हे सुमारे 20,000 रुपयांचा लाभ नेमके कोणत्या माध्यमातून मिळू शकतात। मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये विविध योजनेचा लाभ एकत्रित असू शकतो। सर्वप्रथम नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढील हप्ता, यानंतर पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता आणि पात्र शेतकऱ्यांसाठी पीक विमा भरपाई रक्कम, या तिन्ही योजनांमधील लाभ एकत्रित मिळाल्यास काही शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होऊ शकते। मात्र पीक विमा मिळण्यासाठी नियम वेगळे आहेत। ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे पीक विमा भरलेला आहे त्यांनाच त्यांचा लाभ मिळू शकतो। तसेच नुकसानाची नोंद अधिकृत पद्धतीने करण्यात आलेली असणे आवश्यक मानले जात आहे। मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या काही प्रकरणावर निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, त्यामुळे अनेक शेतकरी या निर्णयाकडे आशेने पाहत आहेत। दरम्यान निवडक जिल्ह्यांमध्ये प्राधान्य निधी वितरित केला जाऊ शकतो। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र अंतिम निर्णय शासन आदेशानंतर स्पष्ट होणार आहे। बँक खात्याबाबतही एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, इंडियन बँक आणि पोस्ट ऑफिस बँक खात्यामध्ये डीबीटी माध्यमातून रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। मात्र कोणत्या बँकांमध्ये लाभ मिळणार आणि कोणत्या बँकांमध्ये मिळणार नाही याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही। यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती उद्याव्यात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। आधार लिंक, ई-केवायसी आणि मोबाईल नंबर अपडेट असणे देखील महत्त्वाचे आहे। यावर्षी पावसाचा उशीर होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत। बियाणे, खते आणि मजुरीचा खर्च वाढला आहे। अशा परिस्थितीत आर्थिक मदतीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो। मात्र सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक संदेशावर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते, कारण कोणतीही रक्कम शासनाकडून अधिकृत मंजुरीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते। त्यामुळे अफवांपासून दूर राहणे आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य देणे आवश्यक आहे। पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे आणि संदर्भातील पुढील प्रत्येक मोठ्या निर्णयावर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। नवीन अपडेट्स समोर येताच आम्ही सर्वात आधी ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवित जाईल। त्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब नक्की करा, आजची व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या पेजला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापाशी लवकरात लवकर पोहोचली जाईल। तर भेटूया लवकरच, तोपर्यंत जय महाराष्ट्र।